हाय हॅलो नमस्कार. प्राजक्ता मन जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आहे फादर्स डे. फादर्स डेच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आपल्या पितृतुल्य असणाऱ्या सगळ्या व्यक्तींना, आजोबांना माझ्याकडनं नमस्कार. आजचा दिवस खूप स्पेशल होता. आम्ही खूप छान साजरा केला. आजचा व्लॉगही खूप स्पेशल असणार आहे. तुम्ही पण प्लीज बघत राहा. आज सकाळीच आम्ही सकाळपासूनच वेगवेगळे मेनू करत होतो. आजचा स्पेशल दिवस आपल्याला करायचा आहे. तर यांनी छान कैऱ्या आणल्या होत्या. ते म्हणाले मस्त कैरीचं पन्ह कर. मग कैऱ्या अशा उकडून घेतल्या आहेत आणि उकडून घेतल्यानंतर त्याचा गर असा काढून घ्यायचा आहे, हाताने पिळून घ्यायचा. मिक्सरला फिरवला तरी चालेल. आणि त्यामध्ये आता असं आपल्याला चवीनुसार गूळ टाकून घ्यायचा आहे. कोणी साखरही ॲड करतं, आम्हाला गुळाचं आवडतं. भरपूर असा गूळ टाकून घ्यायचा आहे अंदाजाने. थंडगार पन्ह बघायला छान वाटतं या दिवसात प्यायला. खूप गरम होतं आहे ना सध्या, थंड असं काहीतरी प्यावं वाटतं. आता वेलची पूड टाकून घेतली आहे चवीनुसार, आणखी सुंदर स्वाद येतो. तरी माझ्याकडे आज सुंठ पावडर नव्हती, नाही तर ती पण टाकायची. खूप चव एनहान्स होते. पुदिन्याचे पानंही काय काय जण टाकतात. आणि हे असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. आणि आता जो तो पल्प आहे, आता जेव्हा आपल्याला पन्ह करायचं असेल ना, तेव्हा तो पल्प असा ग्लासमध्ये घ्यायचा आहे. आपण असा पल्प बनवून ठेवला ना फ्रीजमध्ये, तो चांगला 10-15 दिवस टिकतो. आणि जेव्हा पन्ह प्यायची इच्छा होईल तेव्हा तो पल्प असा ग्लासमध्ये घ्यायचा आहे आणि वरतून मस्त थंडगार पाणी टाकायचं आहे आणि कालवून घ्यायचं आहे की रेडी टू सर्व. 8-15 दिवस छान मस्त आपण पन्हाचा आस्वाद घेऊ शकतो. हे पहा, 5 मिनटात आता पन्ह तयार. मस्त झालं होतं चवीला एकदम. काही काही जण पुदिन्याची पानं पण टाकतात, त्याने पण छान चव येते. पण ते मी कधी टाकून बघितले नाही. आम्ही सुंठ पावडर मात्र टाकते, त्याने खूप सुंदर चव येते. आज ती नेमकी माझ्याकडे संपली होती. हा कैरीचा एक आयटम बनून झाला. आणि मागे मी कैरीचं कच्चं लोणचं पण कसं बनवायचं शेअर केलं होतं, पण आता बरेच नवीन सबस्क्रायबर वाढलेत म्हणून पुन्हा एकदा रेसिपी दाखवते झटकीपट. या अशा तयार कैऱ्याच होत्या त्यामुळे आणखीन छान चव आली. त्यात आता हळद, तिखट, मीठ सगळं टाकून घ्यायचं आहे. आणि प्रवीणचा लोणचं मसाला टाकला मी. आणि छान मस्तपैकी भरपूर गूळ टाकायचा आहे. आणि हे सगळं कालवून ठेवून द्यायचं आहे आपल्याला. एकदम 5 मिनटात तयार होतं कच्चं लोणचं. आमच्याकडे सगळ्यांना भरपूर आवडतं. हा लोणचं मसाला आता मी ॲड करते. आता हे सगळं कालवून झाल्यानंतर आपल्याला मस्त खमंग फोडणी करायची. फोडणाळ्यामध्ये मी तेल घेतलं आहे आणि मोहरी चांगली तडतडू द्यायची. आणि मग भरपूर हिंग टाकायचं आहे आपल्याला. आणि फोडणी झाली की गॅस बंद करून ठेवायचा आणि पूर्ण तेल थंड होऊ द्यायचं आहे. मस्त मोहरी तडतडू द्यायची आहे आपल्याला. आणि भरपूर हिंग वापरायचं, खूप सुंदर चव येते. आता गॅस बंद केला आहे आणि पूर्ण गार होऊ द्यायचं आहे तेल. आता हे आपण लोणचं जे कालवून ठेवलं आहे त्याच्यावर हे फोडणीचं तेल टाकून घ्यायचं आहे. आणि सगळं मस्त कालवून घ्यायचं आहे की झालं आपलं कच्चं लोणचं तयार. आणि हे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. बाहेर खराब होऊ शकतं कारण हीट खूप आहे सध्या. तर फ्रीजमध्ये ठेवून हे चांगलं 10-15 दिवस टिकतं. आणि जसं जसं मुरत जातं अजून त्याची चव छान येत राहते, कारण कैरीचा आंबटपणाही उतरतो त्याच्यामध्ये. त्याच्याबरोबर मस्त आम्ही गरमागरम दशम्या केल्या होत्या किंवा आपण ठेपले म्हणतो ते केलं होतं, त्यामुळे खूप सुंदर चव लागली. आणि मटकीची उसळ पण त्याच्याबरोबर केली होती. असा वेगळाच बेत आम्ही आज केला होता. हे पहा, आपलं लोणचं रेडी आहे. हे पहा, फायनल लुक असा दिसतो. आणि मेथीचे आता ठेपले आपण करतोय. त्याचीही मी रेसिपी मागे एका व्लॉगमध्ये शेअर केली आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर डिटेल त्याच्यामध्ये मिळेल. इथे मी झटकीपट शेअर केले होते. मस्त मटकीची उसळ त्याच्याबरोबर खूप छान लागते. इकडे मी लोणी पण कडवायला ठेवलं होतं.
साध्या पोळ्या पण थोड्या केल्या आणि मस्त आता इथे मेथीचे ठेपले, लोणचं, मटकीची उसळ असा मस्त बेत केला होता आज आम्ही. खूप छान झाला होता. असं पण कॉम्बिनेशन तुम्ही नक्की ट्राय करा. हॅलो, गुड इव्हनिंग. प्राजक्ता मन जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आज स्पेशल दिवस आहे. आज आहे फादर्स डे. फादर्स डे निमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. जे फादर्स आहेत, आजोबा आहेत, फादर लाईक फिगर आहेत, सगळ्यांना मनापासून शुभेच्छा आणि नमस्कार. आई कशी आपलं प्रेम व्यक्त करते, पण बाबा प्रेम व्यक्त न करता त्यांच्या कृतीतून ते सगळं दिसत असतं. ते कधीही स्वतःचं प्रेम एक्सप्रेस करत नाही, पण न बोलता त्यांचंही आपल्या पिल्लांवर बारीक लक्ष असतं. आणि खिशात एक रुपया नसताना देखील आपल्या मुलांचा कुठलाही हट्ट पुरवायला होकार देणारे बाबा म्हणजेच खरे बाबा. आणि एक आपल्या कुटुंबाचा तो आधारस्तंभ असतो. आणि आपल्या कुटुंबाला आपल्याला कायम कम्फर्ट आणि सेफ्टी कशी मिळेल यामध्ये ते सतत बिचारे प्रयत्न करत असतात. त्याच्यामागे त्यांच्या किती सॅक्रिफायसेस असतात हे कोणालाही कळत नाही. आणि त्यांच्या भावना ते कधीही व्यक्त करत नाहीत. आणि माझ्या बाबांविषयी मी काय सांगू, त्यांचे ऋण मी कधीही फेडू शकत नाही, कारण त्यांनी घेतलेले कष्ट मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेले आहेत. म्हणजे अगदी लहानपणापासूनही माझ्या कुठल्याच हट्टाला त्यांनी कधी नाही म्हटलं नाही. मी 7वीत होते, गमतीने सहज ते मला म्हणाले, तू यावर्षी पहिला नंबर आणून दाखव, मी तुला रंगीत टी व्ही घेऊन देईल. तेव्हा टी व्ही नुकतेच लॉन्च झाले होते आणि मी खरंच नेटाने अभ्यास करून पहिला नंबर आणला. तर 8 दिवसात त्यांनी LGचा पहिला कलर टी व्ही घेऊन आले होते. त्यांनी कसं मॅनेज केलं, काय केलं मला माहीत नाही. असे अनेक छोटे मोठे क्षण माझ्या आयुष्यात आहे जे माझ्या कायमचे लक्षात राहिले. आणि कुठल्याही वाढदिवसाला, दिवाळीला नवीन कपडे माझे कधीही राहिले नाही. एक वेळ त्या आईबाबांनी स्वतःसाठी नाही घेतले, पण माझ्यासाठी नवीन कपडे नेहमी असायचे. कसेही ते मॅनेज करायचे. तेव्हा पैशाची भरपूर तंगी असायची आपली. आणि नंतर कॉलेजमध्ये शिकतानाही माझ्या मैत्रिणींकडे 2 व्हीलर होत्या, मला पण 2 व्हीलर घ्यायची होती. तेव्हा 10,000ला सन्नी काहीतरी मिळायची. पण बाबांना इतकं वाईट वाटायचं की आपल्या मुलीला आपल्याला गाडी घेऊन देता यायची नाही, म्हणून ते मला घ्यायला, सोडायला, कॉलेजला नेहमी यायचे. म्हणजे माझा 11वी-12वीला पहाटे 5 वाजता क्लास सुरू व्हायचा. तर नाशिकच्या कडाक्याच्या थंडीत पहाटे 4ला उठून आई डबा करायची आणि बाबा एवढ्या कडाक्याच्या थंडीत MITवर मला क्लासला सोडायला यायचे. अक्षरशः त्यांचे हात गोठून जायचे. आल्यावर गॅसवर हात गरम करून शेकवत बसावं लागायचं त्यांना. आणि MCA करताना देखील मला रात्री उशीर व्हायचा. तर 9-9:30ला मला बस स्टॉपवर ते घ्यायला उभे असायचे, सकाळी सोडायला मला यायचे. म्हणजे न बोलता त्यांनी माझ्याकडे सतत त्यांचं लक्ष असायचं. इवन मी जेव्हा ऑफिसला जायला लागले, मला जॉब लागला, तिथेसुद्धा जॉब सुटल्यानंतर संध्याकाळी मी थकून जायची. एवढ्या पंचवटीत मला जॉब होता, तर पंचवटीत मला बाबा पिकअप करायला यायचे. तिथे MIT घेऊन ते बरोबर 6 वाजता हजर व्हायचे. त्यांचं ऑफिस सुटलं की पंचवटीत यायचे, तिथून मला घरी घेऊन जायचे. अशा त्या लग्नानंतरही त्यांचा कायम मला सपोर्ट राहिला आहे. कधी माझ्या बाळंतपणामध्ये सुद्धा त्यांनी, आईने आणि बाबांनी माझी जी काय काळजी घेतली त्याला तर मी ते ऋण तर मी कधीच फेडू शकत नाही. मला तर कंप्लीट बेड रेस्ट होती, पण दोघांनी माझी अक्षरशः फुलासारखं सांभाळलं मला. माझं बाळ आलं तर बाळ तर म्हणतात ना, दुधावरची साय पण असते, तसं ते आपलं नातवंड असतं. तर निधीवर तर त्यांचा दोघांचा प्रचंड जीव आहे. आणि कधीही निधीला बरं नसलं, मी फोन केला तर नाशिकहून लगेच दोघं धावत सुटायचे निधीसाठी. कधी अडीअडचणीला फोन केला तर दोघं कायम मुंबईला माझ्याकडे लगेच यायचे, मदतीला धावायचे. माईकचा आवाज जरा फेडअप झाला, त्यामुळे माझं बोलणं अस्पष्ट ऐकू येतं. मी हेच सांगत होते की आईवडिलांचे जे गुण आहे तेच माझ्यामध्ये उतरले. रात्री बेरात्री धावत जाणे, सगळ्यांच्या मदतीला धावणे, सगळ्यांची आपल्या होईल तशी सेवा करणे, कधी कोणाला उलट उत्तरं न देणे, हे सगळे गुण मी त्यांच्याचकडनं आत्मसात केले आहेत. आणि देवाला हीच माझी प्रार्थना आहे की प्रत्येक जन्मी मला हेच आईवडील लाभो म्हणून. हॅलो सगळ्यांना, फादर्स डेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर फादर्स डे निमित्त माझे घरातले 2 फादर फिगर म्हणजेच माझे आजोबा आणि माझे बाबा. तर बाबा आणि आजोबांनी मला नेहमीच लाडात वाढवलं, पण म्हणजे शिस्त पण तेवढीच लावली दोघांनीही. आणि
बाबांनी पण मला कधीच कुठल्याही गोष्टीसाठी जबरदस्ती म्हणजे की तू इंजिनिअरिंग घ्यायला पाहिजे, तू सायन्स घ्यायला पाहिजे, असं काही नाही. त्यांनी ते बोलले होते की तू आर्ट्स घेतलं तरीसुद्धा चालेल, पण माझी इच्छा होती की कम्प्युटर इंजिनिअरिंग करावं म्हणून. आणि आत्तापर्यंत त्यांनी मला छान करिअरमध्ये मार्गदर्शन केलं आहे. आत्ताही इंटरव्ह्यू चालले तर त्याचंही मला छान मार्गदर्शन करतात आणि छान आमच्या गप्पा होतात. आणि जेव्हा लॉकडाऊन होता ना तेव्हा खरं मी आई बाबा आम्ही सगळेच एकत्र आलो आणि गप्पा मारायला लागलो. म्हणजे एक फॅमिली कन्व्हर्सेशन म्हणतात ना तसं व्हायला लागलं. कारण इतके वर्ष काय व्हायचं की बाबा मीटिंगला जायचे आणि त्यांना बोलायला वेळ नाही मिळायचा आणि संडेला मग आराम करायचे. पण आता कसं जरा वर्क फ्रॉम होम आलं आहे त्यामुळे जरा त्यांना पण फॅमिलीला वेळ देता येतो. सो ते आता वेळ द्यायला लागले आहेत आणि ते पण दर रविवारी काही ना काही बनवतातच. आजही त्यांनी भेळ बनवली होती. सो ते पण एक दर रविवारी आमचं ठरलेलंच असतं की बाबा काहीतरी बनवणार. आणि आजोबा पण खूप छान स्वयंपाकाचे पदार्थ बनवायचे, जसे की छोलेची करी किंवा असं मिक्स व्हेज असं भाज्या खूप छान बनवायचे, टेस्टी एकदम. आणि आजोबा पण खूप छान छान मला माहिती द्यायचे. आम्ही पण खूप गप्पा मारायचो. हल्ली त्यांची तब्येत जरा बरी नसते पण तरी आम्ही एकत्र बसून टी व्ही बघतो, सगळे मजा करतो. सो ती एक फादर्स डेच्या निमित्त एक छान आठवण आहे. आणि तुमच्याही काय फादर्स डे निमित्त तुमच्याही वडिलांविषयी ऐकायला आम्हाला नक्की आवडेल. कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ना बाबांना पावभाजी बनवायला खूप म्हणजे बनवायला छान येते बरं का. ते ना 31ला दरवर्षी पावभाजी बनवतात आणि त्यांच्या हातची पावभाजी ना म्हणजे मी डब्यात घेऊन जायचे दुसऱ्या दिवशी, तर मुली पण सगळ्या माझ्या मैत्रिणी आवडीने खायच्या बरं का. आणि बाकी पण स्वयंपाकाचे पदार्थ खूप छान बनवतात ते. आणि बिझनेसमध्ये पण ते यशस्वी झाले आहेत आणि फॅमिलीला पण आत्तापर्यंत त्यांनी छान सांभाळून घेतलं आहे. आईला पण छान सांभाळतात, आजी आजोबांना छान सांभाळतात. आणि आजोबांनी पण आत्तापर्यंत आम्हाला खूप छान गाईड केलेलं आहे, छान शिस्त लावलेली आहे. आणि बाबा आणि आजोबा यांच्या शिस्त लावल्यामुळे मी पण एकदम पंक्च्युअल झाले आणि सगळं कसं नीट म्हणजे मॅनेज करायचं गोष्टी ते त्यांनी शिकवलं. दोघांनी मला शिकवलं. आणि जेव्हा नाशिकला असायचो ना आजी आजोबांकडे आम्ही जायचो उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये, तेव्हा तर मी महिना राहायचे आजी आजोबांकडे आणि आम्ही इतकी मजा करायचो ना. आजोबा वेगवेगळं खायला घालायचे, मग सिरियल बघायचे, सिरियलवर गप्पा. आणि असंच मग आमच्यासोबत फिरायला यायचे, काय मग आम्ही खूप आठवणी आहेत आमच्या त्या. आणि म्हणजे तिथे पण खूप छान आम्ही एन्जॉय केलेले ते दिवस. आणि आता आजी आजोबाच आमच्याकडे येऊन राहतात. सो इथे आमची मदत होते ना म्हणून. सो ते एक छान झालं. त्यामुळे आजोबा पण यावर्षी आहेत. कधी माझ्या वाढदिवसाला एकत्र आहोत आम्ही सगळे. सो ते पण एक खूप छान वाटतं आहे मला. हॅलो मंडळी, कशा आहात? आज आहे आंतरराष्ट्रीय योग दिन. योग दिनाच्या पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तसेच आज आहे फादर्स डे. आज फादर्स डे म्हणजे बहुतेक जून महिन्यातल्या तिसऱ्या रविवारी येतो. त्याला की तारीख वगैरे अशी निश्चित नसते, पण तिसऱ्या रविवारी फादर डे साजरा करतात. खरं फादर डे म्हणजे असा एक दिवस नसतोच, तो कायमच असायला हवा. कारण आईवडील आपले संस्कार आहेत, आधार आहेत. लहानपणापासून त्यांनी आपल्याला वळण लावलं आहे, आपलं सगळं सुखसोयी पाहिल्यास आणि आपला स्वतःचा विचार सोडून त्यांनी मुलांचा विचार करतात ते. कारण त्यांना असं वाटतं की आपण जे हाल केले, आपण ज्या परिस्थितीत वाढलो तसं आपल्या मुलांना वाढवू नये. शक्यतो त्यांना सगळं प्रकारचे सुख मिळावे, पुढे मागे चांगलं शिक्षण द्यायचं सगळ्यांना. तसंच आमचे वडील पण त्यांनी तेच केलं. ते एक नामांकित डॉक्टर होते. आम्ही हिंगणघाटला राहत होतो. टाका ग्राउंडजवळ मोठा बंगला होता. आता त्या काही फोटो वगैरे एवढे घेत नव्हते, नाहीतर मी फोटो दाखवले असते. ते एकदम नामांकित प्रसिद्ध असे डॉक्टर होते. कोणी पण आले त्यांनी विचारलं, त्यांना यायचं असलं डॉक्टर आणि जर घर कुठे म्हटलं तर ते बरोबर आणून सोडायचे. इतके ते प्रसिद्ध होते. तसंच ते खेडोपाडी पण जायचे वैद्यकीय सेवा द्यायला.
तिथे समुद्रपूर, चिमूर वगैरे अशी छोटी छोटी गावं होते. तेथील लोक त्यांना मग जीप वगैरे पाठवायचे आणि बोलवून घ्यायचे. आठवड्यातनं एकदा दोनदा तरी ते जातच होते. त्या काळी आमच्याकडे 4 व्हीलरसुद्धा होती. इतकेच म्हणजे खूप चांगलं होतं. आणि ते व्यवसायाने डॉक्टर जरी असले तरी स्वभावाने पण खूप चांगले आणि शांत, सगळ्यांशी मिळून मिसळून राहणारे. आता डॉक्टर असल्यामुळे सगळे नातलग आमच्याकडेच उतरायचे बहुतेक, म्हणजे ट्रीटमेंट करता वगैरे यायचे ना. तर आई पण तेवढं त्यांचं करावं लागायचे, करत होती, सगळ्यांचं करायचे. तसं आमचा परिवार खूप मोठा होता, पण सगळ्यांना दोघांनी मिळून सांभाळून घेतलं. आणि काय झालं, बरेच वर्ष त्यांनी जवळजवळ मला वाटतं 80 वर्षापर्यंत सेवा केली. पण नंतर दिसत नव्हते, तर आई पण त्यांना मदत करायची. सगळ्या औषधं आईला पण माहिती झाले होते, पेशंटला वगैरे कुठलं द्यायचं काय द्यायचं ते सांगायची, देऊन द्यायची. अशा प्रकारे त्यांनी आपलं जीवन अगदी म्हणजे सार्थकी लावलं. आता आईवर वगैरे खूप कविता लिहिल्या गेल्या आहे, पण बाबांवर असं कोणी एवढे जास्त लिहिलेले नाही आहे. कारण बाबा म्हणजे कसं व्यक्त होत नाही, आई व्यक्त होते, त्यामुळे लगेच आपल्याला आईविषयी जास्त प्रेम वाटतं. पण बाबांविषयी असं आदरयुक्त भीती वाटते, दरारा वाटतो. तसे आमचे वडील पण म्हणजे तापटच होते तसे स्वभावाने, पण म्हणजे साहित्यिक होते, सगळ्या गोष्टीत रस घ्यायचे. कुणाचं लग्न वगैरे जमलं की त्यांना मंगलाष्टकं करून द्यायचे, उखाणे जमवण्याला मदत करायचे. असं आमचं असं म्हणजे आनंदी वातावरण राहायचं घरातलं. असं यमक वगैरे जुळवणं वगैरे हे सगळे गुण मी त्यांच्याकडनंच घेतले. मी पण कविता वगैरे करत असते, पण आता माझी कवितेची डायरी तिकडे नाशिकला राहिली, नाही तर मी तुम्हाला दाखवले असते. ते असे सगळे गुण त्यांचे होते. त्यांनी आत्मकथा पण स्वतःची लिहिलेली, आत्मचरित्र वगैरे खूप चांगले होते म्हणजे स्वभावाने वगैरे. तर त्या बघा ना, आता पण काय होतं, आता हल्लीच्या मुलांना एवढंसं प्रेम मिळत नाही. सकाळी आपल्या घरून लवकर उठले की निघाले कामाला, कारण त्यांना ते कामावर जावंच लागतं. ते मुलं बिचारे गाढ झोपेत असतात. आता सलील कुलकर्णींचं ते गाणं मला आठवलं, दमलेल्या बाबाची कहाणी वगैरे. तर त्यांना किती वाईट वाटतं की ते गाणं ऐकून डोळ्यात पाणीच येतं ना. कारण ते करतात ते सगळं मुलांना करतात, पण त्यांना शेवटी मुलांची गाठभेट होतच नाही. सकाळी लवकर उठून जायचं, रात्री उशिरा यायचं, तोपर्यंत मुलं झोपलेली असतात, असं होतं. आणि त्यांची गोष्टी म्हणजे संवाद गप्पा काय मुलांसोबत करायचं सगळं ते राहून जातं, असं होतं. पण शेवटी ते सगळे आपल्या मुलांच्या सुखाकरता करतात. ते तेवढं आपण लक्षात ठेवा. आपल्याला लहानपणापासून ते चालायला बोलायला शिकवतात. आता आपली पाळी म्हणजे मुलांची पाळी, की त्यांना आपण आधार द्यायला पाहिजे, त्यांचा हात धरायला पाहिजे, त्यांना असं सोडून वगैरे द्यायला नको. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता लता मंगेशकरांचं एक गाणं आहे, कल्पवृक्ष कन्येसाठी लावून या बाबा गेला. आता ज्यांचे आईवडील नसतील त्यांना हे गाणं फार म्हणजे मनाशी भावेल ते, कारण प्रत्येकाची इच्छा असते ना. आता डॉक्टर असले तर त्यांना स्वतः आपल्या मुलांनी डॉक्टर व्हावं, आपला दवाखाना सांभाळावा, इंजिनियर असेल इंजिनियर व्हावं, शेती असेल तर शेतीत लक्ष घालावं, असं प्रत्येकालाच वाटतं. तर हे कल्पवृक्ष लावून ते गेलेत, तर त्यांना खरंच म्हणजे माझं दंडवत आहे, साष्टांग दंडवत. आज संडे पण आहे आणि फादर्स डे पण आहे. तर आम्ही जेवणामध्ये पण वेगवेगळे मेनू ठेवले. सकाळी आम्ही दशम्या केल्या होत्या आणि कैरीचे 2 प्रकार केले होते. त्या रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केल्याच आहेत. आणि आता रात्री एक स्पेशल मेनू आमचा बनतो आहे, त्याची पण गंमत मी तुमच्याबरोबर आता शेअर करते. रात्रीचं स्पेशल मेनू म्हणजे आम्ही मस्त भेळ करायचं ठरवलं होतं. जेवणाला सुट्टी, मस्त सगळ्यांनी भेळ खायचं ठरवलं. त्यासाठी आता मस्त लसूण आलं मिरची वाटून घेतले जिऱ्याबरोबर, भरपूर सारी कोथिंबीर, कैरीचे तुकडे, टमॅटो, कांदा सगळं रेडी करून ठेवलं होतं. आज आहे संडे स्पेशल आमच्याकडे. आज विशेष मेनू आहे. बघा आमची काय गडबड चालली आहे सगळी. मस्तपैकी भेळचा प्रोग्राम आहे आज. तुमच्याकडे आज संडेला काय बनवलं नक्की सांगा. बघा आता आम्ही भेळ तयार करू मस्त. भेळ तर सगळेच घरी बनवत असतील, तरी मी एक छोटीशी तुम्हाला रेसिपी सांगते याची पण. मुरमुऱ्याचा चिवडा होता साधा सिंपल, बटाटे उकडून घेतले होते आणि फरसाण सगळं असं एकत्र केलं आधी. आणि ही भेळ स्पेशल निधीचे पप्पा बनवत आहे, तर खास त्यांच्या हातची भेळ त्यांनी करून सगळ्यांना त्यांच्या प्रत्येकाच्या आवडीनुसार बनवून दिली.
आणि आता हे सगळ्यात पहिले बाबांसाठी भेळ बनवणं चाललं आहे. तर त्यामध्ये त्यांनी आता कैरीचे तुकडे पण ॲड केले, बटाटे पण ॲड केले, फरसाण टाकलं, इकडे वरती टमॅटो पण ॲड केला आहे. बाबांना ही भेळ प्रचंड प्रिय आहे आणि त्यांना आम्ही सरप्राईज दिलं होतं, त्यांना काहीच आयडिया नव्हती. हे पहा आता मस्त मसाला शेंगदाणे टाकले आहेत. अचानक डिश बनवून त्यांच्यासमोर घेऊन गेलो, खूप मजा आली, त्यांना फार आवडलं. मसाले शेंगदाण्यानंतर आता हा मक्याचा चिवडा पण टाकलेला आहे. वेगवेगळे प्रकारचे चिवडे पण ह्यांनी आणले होते पार्ल्यातून. खवय्ये लोक आहेत सगळे आमच्या घरी. आता पापडी आहे ती हाताने चुरून टाकली आहे, पुन्हा एकदा मस्त कालवून घेत आहे. अतिशय चविष्ट आणि सुंदर भेळ झाली होती. तुम्ही पण नक्की या प्रकारे करून बघा. सगळ्यांनी चांगला आडवा हात मारला. आता वरतून कोथिंबीर टाकायची आहे मस्तपैकी, लास्ट फिनिशिंग टच. आणि लिंबू पिळले आणि पुन्हा एकदा सगळं मस्त मिक्स करून घ्यायचं आणि कांदा बरोबरीने खायला द्यायचा आहे. ज्याला जसा आवडेल तसा कांदा मिक्स करायचा की झाली सुंदर भेळ अशी तयार. खूप टेस्टी आणि यम्मी झाली होती. हो, आणि बारीक शेव पण वरतून छान पेरली आहे. प्रेझेंटेशन पण महत्त्वाचं नाही का. एक नंबर वेळ झाली होती. शेव आधी टाकू आणि मग कोथिंबीर आधी शेव टाकली ना, नाही वर गार्निश आहे मुरमुरे. आमचे पप्पा वेळ बनवत आहेत. वा, मस्त डिश झाली आहे. कशी आली? मस्त. एन्जॉय. मस्तपैकी भेळ तयार आहे. आता निधी आम्हाला डेमॉन्स्ट्रेशन देते आहे. मस्तपैकी सगळे आयटम आहेत इथे. बटाटा, इकडे मुरमुरे, कांदा, कैरी, टमॅटो, लिंबू, बटाटा सोलून, कोथिंबीर, सगळं रेडी आहे. मुंबईची भेळ खास. आम्ही आता खास मुंबईची भेळ केलेली आहे आणि सगळे ताव मारणार आहोत. तुम्ही पण या भेळ खायला. तुला काय म्हणायचं आहे? एकदम छान झाली, दिसतंच ते भेळचे सगळे आयटम तयार आहेत, फक्त मिक्स करायचे. संडे स्पेशल आहेच. या तुम्ही पण खायला आणि लाईक करायला विसरू नका. मला सुंदर संध्याकाळ होत होती बाहेर आणि आमचा अशा तऱ्हेने मस्त फादर्स डे साजरा झाला. वेळेवर मस्त ताव मारत असतानाच हे बाहेर पहा किती सुंदर विहंगम दृश्य दिसत आहे. छान सुंदर रंगीबेरंगी ढग आले होते आणि पावसाळी वातावरण तयार होत होतं. संध्याकाळ होत होती आणि मस्त आम्ही चविष्ट वेळेचा आस्वाद घेत होतो. आजचा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा कॉमेंट करून. बाय.